आतमध्ये पाहायला मिळते, जिथे शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय मात्र त्यांनी इथे मैदानावरती घेतला। तर पुरंदर फायटर्स या संघाला मात्र त्यांनी फलंदाजीला आमंत्रण केलेलं आहे। ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सभेद आत्मरूपा देवतूची गणेशू सकलपती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधार जोजी छाती केसरीची दृष्ट गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देहराजी याचा प्राणयोगी याचा मूळ कैलासासी ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा पृथ्वीराज कांबळे एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या चेंडूवरती फोडतोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार 4 धावा। मध्ये पाहतो 8 षटकांची लढत आहे, एक महत्त्वपूर्ण बॅटल आहे। यावेळीचा चेंडू होता जागेवरनं फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये। पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्लेचं षटक असल्या कारण बंधन असल्या कारण दोनच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर उभे करायचे आहेत। त्यामुळे पृथ्वीराज कांबळेसाठी डीप पॉइंट घेतलाय आणि समोर आपण पाहिलं काऊ कॉर्नरच्या रूपाने देखील एक क्षेत्ररक्षक घेऊन गोलंदाजी या षटकामध्ये चालू आहे। हा बॉल सुरेख चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्ष खरं तर आपण अनेक सीझन पाहतो, ज्यावेळेस खरंच क्रिकेटचा हंगाम चालू होतो ना, अगदी दिवाळीच्या पुढे आले का मग प्रत्येकाला प्रतीक्षा लागते ती म्हणजे उरुळकांची नाईट प्रीमियर लीगची। आणि प्रीमियर लीगचं एक देखणं पर्व आपल्याला खरं तर संपन्न होताना मैदानावरती पाहायला मिळते आणि आजच्या दिवसातली पहिली एक मोठी मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल। चौकार इथे मैदानावरती आला, 4 धावा धावफलक इथे मैदानावरती स्टँड अँड डिलिव्हर साइड स्क्रीनला फोडलं पृथ्वीराज कांबळेनं चेंडू सरळ आकाश मार्गानं सीमारेषेच्या बाहेर वाघांची मोठी दहाड होती खणखणी षटकार। तो रोहित मोरे लक्षात ठेवावं लागेल की समोर पुढे जर चेंडू दिला तर पृथ्वीराज कांबळे कम्फर्टेबल चेंडू मिड विकेट असेल लॉग ऑन असेल त्या डोक्यावरनं फेकतोय, परंतु ऑफस्टिकच्या पलीकडे जर चेंडू टाकले तर मग मात्र पृथ्वीराज कांबळे यांना अडचणी येतात आणि गोलंदाज त्यासाठीच ओळखले जातात। मी अनेक वेळा सांगितले की गोलंदाजाकडे 6 चेंडू असतात आणि त्या 6 चेंडूवरती तो कशी करामत करतो हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं। वाह सुंदर बॉल होता वाईड यॉर्कर आणि त्याचबरोबर मात्र षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता पुरंदर फायटर्स कुठलाही गडी न गमावता 10 धावा धावफलकावरती आहे। चांगली सुरुवात आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे, कारण लढाई अस्तित्वांची आहे। दिदे चल बाहेर थोडं, दिदे बाहेरून ये लवकर, इकडे बाहेरून जा। 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय। दुसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण राहुल गायकवाड यांना मैदानावरती पाहतो, तो स्ट्राईक वरती गिरीश पवार आहेत। यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट खेळायचा आहे, वेगवान होता फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती आलेला आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता मात्र 2 धावा इथे मैदानावरती असणार आहे। सेन्सिबल क्रिकेट आहे खरं तर। क्रिकेटचा जन्म ज्यावेळेस झाला ना तिथपासून मात्र एकरी दोरे धावाला खूप महत्त्व राहिलेलं आहे। आता अलीकडे काय झालं, सोशल मीडियाच्या दुनियेत थोड्याशा रील्स त्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतात, परंतु रील्स व्हायरल झाल्यानंतर देखील हे गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जे रील्सच्या माध्यमातून षटकार चौकार खेळाडू खेळतात ना ते एकरी दोरे धावा देखील घेतात। 2 धावा आल्यात, 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय। धावफलकावरती नजर टाकल्या असता 12 धावा धावफलकावरती आहे। पॉवर प्लेचं दुसरं षटक गिरीश पवार अनेक मैदानं गाजवले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये। पवार इज द पॉवर हे अनेक मैदानावरती आम्ही पाहिलेले। आज घरच्या मैदानावरती गिरीश पवार काय करतील, परंतु दुसऱ्याच बाजूला अनेक वेळा एकत्र खेळणारे संघ देखील अनेक एकत्र खेळणारे खेळाडू देखील तुम्हाला आज एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळणार आहे। 12 धावा धावफलक आपण पाहत आहोत। हा बॉल फक्त वेग होता तिथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला,
बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलेत आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहे. लढाई अस्तित्वांची आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं की जिथे लढाई अस्तित्वांची आहे ना तिथं तुमचं सतत ज्ञान हे ब्रह्मज्ञानाप्रमाणेच वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता की निगेटिव्हली विचार करता यावरून तुमचा प्रवास हा ठरलेला असतो. मी अनेक वेळा सांगितलं की आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात परंतु त्या अडचणीच्या छातडावरती पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये उभं करावं लागणार आहे. वाईडिश लॉंग ऑफ पाठीमागे उभा केला होता. एक धाव मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 14 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर पाहिले उरुळकांचे संघ का सक्सेसफुली ठरलाय का अनेक वर्ष सातत्यानं बक्षीसपात्र फेरमध्ये हवेली तालुक्यातली टीम खेळताना दिसतेला त्याचं उत्तर तुम्हाला ह्या गाव चॅम्पियनच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अनेक प्रतिभावंत खेळाडू स्टँड अँड डिस्पॅच गिरीश पवार सरळ डिफ लॉंगन सीमारेषेच्या बाहेर टाकून देतोय. सनसनी चौकार 4 धावा. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जैसा आया वैसे दौडाला तो लॅब जिंगलाला सुदर्शन दादा चौधरी यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा गिरीश पवारचा बहारदार षटकार 6 धावा. द पॉवर आणि ती पॉवर मैदानावरती गिरीश पवारने दाखवायला सुरुवात केली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू होता. यावेळेस फटका लॉंग ऑफ उभा हो झेल झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. तुला कॅच किसका छोडा आहे. गिरीश पवार साधा सुद्धा मामूली खेळाडू नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि बघता बघता मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या दोन धावे बरोबरच आपण पाहतो षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकली असता 26 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेले आहेत. 8 षटकं आणि टेनिस क्रिकेटमध्ये 8 षटकं खूप असतात. मी अनेक वेळा सांगितलं की आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी हे अनेक वेळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतं. आता इथे गिरीश पवारला जीवदान मिळालं. त्या जीवदानाचा तो फायदा कशा पद्धतीने घेईल. मी अनेक वेळा सांगितलं की जीवदान हे खूप धोकादायक असतात. ती जीवदानं तुम्ही मैदानाच्या बाहेर द्या. तो खेळाडू तुम्हाला आयुष्यभर करता लक्षात ठेवेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही जीवदानं दिलं तर ती जीवदानं मात्र तुम्हाला नक्कीच कर्तृत्व आणि कर्तृत्वाबरोबर अडचणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीये. 2 षटकं संपतात. धावपलकावरती गुणलेखक सर कळवतात पुरंदर फायटर्सचा संघ 26 धावा 13चा सरासरी प्रति षटकामागे इथे मैदानावरती पाहायला मिळतो. आता बंधन असतील. आता बंधन असे असतील की 5 क्षेत्ररक्षक घेऊन गोलंदाजांना संधी असेल की इथं गोलंदाजी करायची. आता इथं या षटकासाठी पुन्हा एकदा रोहित मोरे यांनाच इथं पाचारण करताना तुम्हाला पाहायला मिळतं. डिफ स्क्वेअरला घेतलाय, काऊ कॉर्नर घेतलाय, डिफ लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. डिफ पॉईंटला देखील एक क्षेत्ररक्षक पृथ्वीराज कांबळे यांच्यासाठी उभे करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल एकराव लाईनने फटका खेळलाय. पाठीमागे आपण पाहतो खरं तर आमचे लोणार साहेब वेगावरती सॉरवून आलेत. तोपर्यंत घेतले गेलेले एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 27 धावा धावपलकावरती आहे. खरं तर कर्तृत्व हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं. मी अनेक वेळा सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही. तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल ना तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. तुम्हाला कर्तृत्व गाजवायचं आहे आणि ते कर्तृत्व गाजवायचं असेल तर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्धच करावं लागणार आहे. विरोधा देशाला फटका, सुंदर फटका इन प्लेडला क्लिअर करतोय गिरीश पवारचा. झंझावात चालूच आहे मित्रांनो. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार 4 धावा. मध्ये एका सीझन मधला सर्वात महागडा खेळाडू गिरीश पवार का होता
हे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. वाह, सुंदर फटका, पुन्हा एकदा माती कापतो आणि कवताला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गिरीश पवार ऑन फायर, ओळीने दुसरा चौकार. ये तो आपकी उड़ान तय करते है कि आसमान किसका होगा. जबरदस्त बॅटिंग गिरीश पवारची तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक लागोपाठच्या 2 चौकारांहून पुढे गेला धावफलकावरती. 35 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल समोर पुढ्यामध्ये होता. लेझिगेंट फटका. खरं तर आपण पाहतो प्रॉपरली बॅटवरती चेंडू मिळेल झाला नाही. तिथे निर्धाव चेंडूची घोषणा इथे मैदानावरती आहे. शिवनेरी स्ट्रायकर संघ एका बाजूला आदरणीय निलेश बजरंग कांचेसाहेब यांच्या मालकीचा असणारा संघ आहे, तर जे बी सराफ यांच्या मालकीचा असणारा गणेश बेंद्रे साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ असणार आहे. हे दोन्ही संघ मालक, मी अनेक वेळा सांगितलं की संघ मालक खूप महत्त्वाचे असतात. अलीकडे काय काय होतं, 2-2, 2.5, 3-3, 4-4, 5-5 लाखाच्या टुर्नामेंट्स दिसतात आपल्याला, परंतु मग तिथे खेळण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे संघ मालक. आणि संघ मालकच जर मला वाटतं नदीम सर नसतील तर मग मात्र अडचण निर्माण होतात. आणि त्या संघ मालकांचं कौतुकच खरं तर करावं लागेल, कारण ग्रामीण भागातलं क्रिकेट असू द्यात, विशेष म्हणजे शहरी भागातलं क्रिकेट असू द्यात, संघ मालकांमुळेच जिवंत आहे. आणि या स्पर्धेतल्या सर्व संघ मालकांना देखील आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो, कारण तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली आहे. लँग द कार्पेट ड्राईव्ह डिफ लॉंग ऑफमधनं क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. एक धाव मिळेल आणि एका धावीबरोबरच मात्र षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 37 धावा आहे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. जाऊया डीजे ऑपरेटर सरांकडे. आहे या मैदानाचा इतिहास मोठा सांगितला जातो आणि मी अनेक वेळा सांगितलं ना की इतिहास आवाज उठाने वाले पर लिखा जाता है, कलवे चाटने वाले पर नाही. आणि तो इतिहास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्धच करावं लागणार आहे. लढाई प्रत्येकाच्या अस्तित्वाची येऊन थांबते आणि कधी कधी काय होतं की त्या अस्तित्वाच्या दडपणाखाली आपण आपला नॅचरल गेम खरं तर विसरून जातो आणि तो नॅचरल गेम तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर पुन्हा एकदा मैदानावरती दाखवावा लागणार आहे. 3 षटकं संपलीत. 37 धावा धावफलकावरती आहे. 4थ्या षटकाला मैदानावरती आपण पाहतो प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अजित नवले यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पृथ्वीराज कांबळे 9 चेंडू खेळल्यात. नावाप्रमाणे आदिराज जे गाजवले 13 धावा मैदानावरती त्यांनी बनवल्यात. गिरीश पवार मात्र 9 चेंडू खेळले. ते काय जीवदानाचा जरी फायदा घेतला असता परंतु आत्तापर्यंत 24 धावा गिरीश पवार यांच्या बॅटमधनं आलेल्या आहे. हा बॉल अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं फटका खेळला. जमिनी समांतर फटका इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 1 धाव आहे. खरं तर पुरंदर फायटर संघ जे काय चालले सुरळीत चालले, मला वाटतं डगआउटमधनं एवढा काय मोठा मेसेज आला नसेल, परंतु दुसऱ्या बाजूला शिवनेरी संघ तुम्ही टॉस जिंकलाय आणि जर टॉस जिंकत प्रतिस्पर्धा संघाचा एकही फलंदाज तुम्हाला बाद नाही करता आला आणि 37 धावा जर पहिले 3 षटकामध्ये आले असतील तर मला वाटतं कुठेतरी तुम्ही मैदानावरती जर पाहिले ना हा निर्णय तुमचा इथे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरताना नाही तर तो अंगलेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल यस मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावी बरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 39 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
चांगली चांगली सलामी आहे. खरं तर क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे. आणि इथे आता कशा पद्धतीने सुरुवात होईल हे पाहायचं आपल्याला इथे मैदानावरती. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. प्रॉपर बॅटवरती टायमिंग झालं नाही तिथे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु मला वाटतं इथे नकार दिलेला आहे. मी अनेक वेळा सांगितलं ना की आयुष्यामध्ये कधी कधी तुम्हाला नकारही पचवता आला पाहिजे. मग तो धावेतला नकार असू द्यात किंवा एखाद्याने किंवा एखादीनी एखाद्याला दिलेला प्रेमामधला नकार असू द्यात. 40 धावा धावफलक आपण पाहतो. 4थ्या क्रमांकाचं इथे प्रगती पथावरती षटक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. चांगली सुरुवात इथे मैदानावरती असणार आहे. यावेळेचा चेंडू होता पृथ्वीराज कांबळेचं आक्रमण असेल. चेंडू सरळ काव कॉर्नरच्या डोक्यावरनं निघालाय. शेणाचीच कपडे, भंडाराचा नाथ, चल फकड्या चल उचल की टाक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. होता सोपा यासाठी होता कारण याआधी खूप सुंदर फटा स्क्वेअर कट कलात्मकतेचा आविष्कार पृथ्वीराज कांबळेच्या बॅटमधनं. चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. एक चांगली सुरुवात आपण पाहतो पृथ्वीराज कांबळे आणि गिरीश पवार यांच्या माध्यमातून. अजित नवले षटक खूप खरं तर आपण पाहतो विश्वासाने दिलेला आहे. परंतु यावेळेस गुडगाड टेक. परंतु यावेळेस कर्लमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा होता. टिपला सुंदर झेल. डावाला पहिलं खिंडार. पृथ्वीराज कांबळेची विकेट आलेली आहे. पहिला धक्का पुरंदर फायटर्स. परंतु विकेटची प्रचंड मोठी गरज होती आणि ती विकेटची प्रतीक्षा मात्र मैदानाच्या आतमध्ये अजित नवले यांनी संपवलेली आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. माणसाने ओटाशी नेलेला अमृताचा पहिला कित्येक त्या नियतीला पाहत नाही. ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होताचं नव्हतं करून जाते. अशी कामगिरी इथे मैदानावरची. गुड रनिंग कॅच. स्कोरलेमधलं क्षेत्ररक्षकाचं कौतुकच करावं लागेल. आदर्श उभे होते तिथे आणि नावाप्रमाणे आदर्श झेले टिपला त्याने स्क्वेअर मध्ये. पहिला धक्का दिलाय तर एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मात्र मैदानावरती घोंघावतं. फक्त वादळाचं नाव बदलतंय. अखिलेश कांचन यांना आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. यस कामी वादळाचं नाव घेतलं होतं. लॉंगऑफच्या डोक्यावरनं फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अजिंक्य काचम पहिल्या चेंडूवरती बरसतोय. षटकार. एक गडी बाद. अब तक 56 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्लेचा आपण पाहतो. खरं तर निर्णय इथे मैदानावरती घेतलेला आहे. तर या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो 3 खेळाडू मात्र या 30 षटकाच्या बाहेर असणार आहे. 56 धावा धावफलकावरती एक चांगली सुरुवात आहे आणि या चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावफलकाकडे नेण्याचा एक मोठा मानस मला वाटतं अजिंक्य कांचन, अखिलेश कांचन आणि दुसऱ्या बाजूला गिरीश पवार या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे असणार आहे. 56 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलेला इथे. तर दुसऱ्या बाजूला विक्रम ननवरे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले षटक आहे. या षटकामध्ये मात्र 3च खेळाडू असे आहेत की जे फक्त 30 षटकाच्या बाहेर तुम्ही उभे करू शकता. त्यामध्ये डीप पॉईंट घेतलाय. त्याचप्रमाणे आपण पाहतो काऊ कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपलं होईल, अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल, आणि माणूस म्हणून असं बना की माणुसकी सुद्धा नतमस्तक होईल. कधी कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही तुमचा चांगला वेळ द्या, कारण इतर गोष्टी मात्र आपण रागामध्ये परत करतो, परंतु तुम्ही दिलेला चांगला वेळ त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अप्रतिम अशा आठवणी देऊन जातो. ती अप्रतिम आठवणी त्या व्यक्तीच्या वाया जात नाही, आणि ते अप्रतिम आठवणी त्या व्यक्तीला फेकता येत नाही. यावेळेचा चेंडू होता जागेवर फटका, मिडॉन मध्ये डेंजर झोन मध्ये गिरीश पवार. क्रिकेट मधले आत्महत्या, सुसाईड, बिग विकेट ग्लोन. गिरीश पवार धावच्या रूपाने परततोय, संघाला दुसरा धक्का. जो शेवटच्या षटकामध्ये खूप धोकादायक आहे, अनेक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेसाठी केलेलं पलायन आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षाने एसटीचा घेतलेला डायरेक्ट वेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो. दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बसलेला आहे. 56 धावा धावफलकावरती न्यू बॅटर मैदानावरती मंगेश सर आहेत का, मंगेश हरिहर यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये मंगेश हरिहर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 56 धावा धावफलकावरती विक्रम ननवरे आपण जर पाहिले चांगली सुरुवात या षटकामध्ये त्यांनी केलेली आहे. हा बॉल जसा आला तसा टाकून दिला, सुरेख फटका होता, फक्त नजाकत दाखवली, हसते हसते कट जाहीर असते, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, सनसनी चौकार. स्वागत आहे. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. 60 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल गतीने कमी होता, त्यामुळे आपण पाहतो चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाहीये. डीप लॉंग ऑफला एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल, आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे 61. मंगेश हरिहर असतील आणि दुसऱ्या बाजूला अखिलेश कांचन या दोन्ही फलंदाजांच्या प्रत्येक षटकारासाठी नानासाहेब गोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 61 धावा धावफलक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल इथे आपण पाहतोय अकराज लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल, आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता 62 धावा आहे. संघर्ष मित्रांनो हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असतील ना, तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो, ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि हिंमत असते. खूप खूप दूरवर आधी फटका खेळला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अखिलेश कांचननं एसटी रक्षक जाळ टाकून उभाच होता. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याची धांदल उडवलेली आहे, आणखीन फलंदाज बाद होईल इथे. जाता जाता हसत हसत उठला, पैसे नको सर थोडा एकटापणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या महाराष्ट्राच्या मातीला 350 वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचा संघर्ष दिलाय, आणि लढण्यासाठी आपण पाहतोय पेरणे गावचा सुपरस्टार
विशाल गायकवाड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 3 गडी बाद 62 धावा धावपलकावरती आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 38 धाब्यांची सलामी देणारे पृथ्वीराज कांबळे बाद झाले. त्यानंतर गिरीश पवार दुर्दैवरित्या धावबाद झाले आणि मग मात्र अडचणी इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 62 धावा धावपलकावरती आहे. विशाल गायकवाडला आपण पाहतो इतिहास खूप मोठा याही खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये आल्याला एक्सप्रेस होता. सगळ्यांनाच बीट केलंय. सर सलामत तो पगडी 50 बाईच्या माध्यमातून चेंडू सरळ माती कापत डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. विशेष म्हणजे ज्यावेळेस क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिले ना करतो युट्यूबचा जन्म झाला तेव्हापासून मला वाटतं ही वाहिनी कार्यरत आहे आणि महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन देखील या टेनिस क्रिकेटचा दर्जेदार प्रक्षेपण तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे पी पॅनल हे तिन्ही करता न्यायाधीश आपल्या स्पर्धेमध्ये आहेत. त्या तिघांचंही मनपूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करूयात. 5 षटकं संपलीत. धावपलकावरती 66 धावा आहे. तर गेले 4 ते 5 दिवस करता आपल्या डीजेच्या तालावरती ज्या डीजे सरांनी आपल्याला खरं तर सर्वांना नाचवले सरांचं देखील आपण खरं तर मनपूर्वक ऋण व्यक्त करूयात. सायंकाळच्या 17पर्यंत त्यांचं नावही आमच्यापर्यंत येईल. त्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही करूयात. 66 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकं संपलीत. लोकेश लोणारी अपकमिंग सुपरस्टार नाही तर ऑलरेडी एक मोठा सुपरस्टारकडे या खेळाडूची वाटचाल चालू झालेली आहे आणि आपण पाहतो याच मैदानापासून त्याचा प्रवास चालू झाला होता. मला वाटतं युकोपेलची फायनल कोण विसरेल. काय बॅटिंग केली होती या खेळाडूनं. तर इथे आपण पाहतो तीच कामगिरी तुम्हाला करायची की मंगेश हरिहर जरी गोलंदाजीसाठी ओळखले जात असले ते अनेक मैदानं मी पाहिली जिथे मात्र ज्या वेळेस संघाला गरज आहे त्या वेळेस आपण पाहतो मंगेश हरिहर यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आणि इथं माहिती आहे बंटी जाधव साहेब आहेत. सरांचंही आपण खरं तर मनापासून ऋण व्यक्त करूयात. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आयुष्यामध्ये असं डीजे ऑपरेटर पाहिजे. थँक्यू बंटी सर. 67 धावा धावफलकावरती आपण पाहतो 6व्या क्रमांकाचं षटक इथे प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. गतीने कमी जागेवरनं उडवला हा बॉल आणि सरळ फेकून दिलाय साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं. वाघांची मोठी दहाड फोडलाय पहाड. चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 सिक्सर. 6 धावा. मंगेश हरिहर यांनी पुढच्या चेंडूवरती विशाल गायकवाड यांनी दाखवून दिलेला आसमाल. यावेळेचा चेंडू होता. अपील केली इथे मैदानाच्या आतमध्ये. ICCचा 31व्या क्रमांकाचा हा नियम आहे की जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही ना तोपर्यंत पंच स्वतःहून बाद देणार नाही आणि ती अपील कुणी करावी. 30 सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत ना मित्रांनो त्यांनाच अपील करण्याचा अधिकार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उडवले. ह्या बॉलला उलट्या पावलांनी क्षेत्ररक्षक पळाले. 2 तर धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि या 2 धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता आपल्याला पाहायला मिळतात अगदी 75 धावा आहे. 75 धावा धावपलकावरती फलंदाजीचं मिळालेलं आमंत्रण आणि त्या आमंत्रणाच्या वरती आपण पाहतो सुरुवातीची 3 षटकं खूप चांगली गेली. त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक आहे ना बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक आहे तिथे थोडंसं मला वाटतं कॉलॅप्स झाला. परंतु पुन्हा एकदा विशाल गायकवाडने या षटकामध्ये मैदान पेटवायला सुरुवात केली. स्क्वेअर कट कलात्मकतेचा आविष्कार खुलवलाय. तेरा कमाल तू ही जाने मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. पेरणे गावची रन मशीन बरसली. विशाल गायकवाड सेट ऑन फायर. 6 धावा. विशाल गायकवाड नावाचा वादळ आलाय. सुनामी आलाय जो सुसाट सुटलाय बेफान सुटलाय या मैदानावरती आणि प्रतिस्पर्धा संघाला दे माय धन्नीठाई करणारी फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. उंच हवेमध्ये फटका परंतु यावेळेस स्टीफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा.
टिपलाय झेल आणि विशाल गायकवाडचा संपलाय खेळ. चौथा धक्का पुरंदर फायटर्स. दिल टिपलाय. खूप सुंदर सुंदर, कारण तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. परंतु मी गोलंदाजांचं एक कौतुक करेल, शेवटच्या क्षणाला गती परिवर्तन हे चेंडू त्यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये टाकले आणि तिथे मात्र प्रॉपर चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती झालेला आहे. अनेक दिवस खरं तर आपण पाहतोय चर्चा इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेली होती आणि ती चर्चा होती विशेष म्हणजे आपण पाहतोय उरुळकांची नाईट प्रीमियर लीग 2026 ची क्रीडा रसिक हळूहळू खरं तर इथे या ठिकाणी गर्दी करू लागलेला आहे. 81 सर 81 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 6 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. चला चला स्पीडअप करा टीम. चला ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. स्पीडअप करा विनंती आहे. चला विनंती आहे. अजूनही 2 षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत आणि कशा पद्धतीने कामगिरी इथे मैदानावरती होईल हे आपल्याला पाहायचं आहे. 7व्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. विशेष म्हणजे आपण पाहतो खरं तर आज स्पर्धेचा आपण पाहतो 6वा दिवस इथे मैदानावरती 81 झालेत. 81 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर तर अजूनही 2 षटके इथे मैदानावरती आहेत. 7व्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि विक्रम आपल्याला गोलंदाजी मार्कवरती इथे पाहायला मिळतात. 81 झाले. 81 धावा धावफलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डी पॉइंट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे, कारण मला वाटतं गोलंदाजाची ही मागणी आहे की मला डी पॉइंट हवा आहे आणि त्यानुसारच गोलंदाजी मला इथे मैदानावरती करायची आहे. आपण पार होता जागेवरनं शॉट ऑन द पूल खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. सिमेंट विकेटवरती विशेष म्हणून सिमेंट विकेटवरती जर आपण पाहतो चेंडू चुकला की मग मात्र फलंदाजाच्या रडारमध्ये आला का तो षटकार चौकाराचीच भाषा बोलतो. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला जर वाचायचं असेल ना तर तुमच्याकडे व्हेरिएशन असले पाहिजे. गती परिवर्तन चांगले चेंडू तुमच्याकडे असले पाहिजे, ते 2-3 प्रकारचे असले पाहिजेत आणि इथे मात्र पहिला चेंडू वेगावरती सॉर होता. हा बॉल जागेवरनं सुंदर फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि टिपलाय सुंदर झेल. मंग शर्यत देखील जातात तंबूच्या आसऱ्याला. निम्मा डाव कोसळलाय. पुरंदर फायटर संघाला 5वा धक्का. एकत्र गोळा होऊ नका. आतमध्ये केलेला आहे. मी अनेक वेळा सांगितलं की आयुष्यामध्ये किती अडचणी येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात नेहमी दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. वेगवार एक्सप्रेस होता, एक गेन नाही त्या का गोला था. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाची. चांगला चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत होता. एक्सप्रेस होता आणि वेगवान चेंडूनी आपण पाहतो मोनू सरांचं स्वागत इथे विक्रमने इथे मैदानाच्या आतमध्ये केलंय. आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडू टाकले, खूप सुंदर टाकले, लाजवाब टाकलेला आहे आणि त्याची गरजच आपण पाहतोय इथे संघाला होता. आधी बॅट गेली, आपण पाहतो खूप लांबून चेंडू आला आहे. सुंदर गोलंदाजी. याची चर्चा मी मगाशी छेडली होती की सिमेंट विकेटवरती गोलंदाज म्हणून वाचण्याच्या संधी खूप कमी आहे,
परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, विविध प्रकारचे चेंडू हाताळण्याची आणि टाकण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजी अटॅकमध्ये असेल, तर मग मात्र तुम्ही चांगल्या चांगल्या फलंदाजांना थांबवू शकता. आणि मी कौतुक करेल, कारण मोनू सर काय करू शकतात, या मैदानाचा इतिहास माहिती आहे, या मैदानाचा खडा ना खडा माहिती आहे मोनू सरांना. आणि पहा तो पलटवार कसा असेल हे पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा एक्सप्रेस चेंडू होता, भन्नाट वेगाची गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो, ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असेल, लात मारून तिथं पाणी काढण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि आपण पाहतो इथे आता कशा पद्धतीने कामगिरी होणार आहे. हा बॉल अंगभेदक इथे मैदानावरती होता, धावचीताची संधी फेकी खूप हुशारीने आली, तोपर्यंत मात्र चेतन धनगर आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावीबरोबरच 7 षटकांचा खेळ संपला मंडळी. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गडी बाद 82 धावा आहेत, म्हणजे एकच धाव आलेली आहे. जबरदस्त षटक इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओंजळीवर फुलं घ्यावीत, विक्रम यांच्या डोक्यावरती टाकावीत, नवे नवे तो पाठ दुखूसपर्यंत त्यांची पाठ थोपटावी, इतकी अफलातून गोलंदाजी. 7व्या क्रमांकाचं षटक जे स्लॉग होतं, विक्रम तुमच्या गुणवत्तेला आणि तुमच्या गोलंदाजीला सलाम आहे. अफलातून षटक तुम्ही इथे मैदानावरती टाकलेलं आहे. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण राहुल गायकवाड यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. कशी सुरुवात इथे मैदानावरती आहे, इथे मात्र तुम्हाला तेच कर्तृत्व दाखवायचं आहे. पाहतोय म्हणून पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतील. हा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असेल, धावचिताची इथे संधी असेल आणि फलंदाज मोनू सरांचा खेळ थांबेल. धावबाच्या रोपाने 1.25 धक्का आहे. तोडाफोड आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, भारतातल्या महापुरुषांनी मात्र इंग्रजांना विरोध केला. मग मात्र इंग्रजांनी ओळखलं, जर इथं अधिराज्य गाजवायचं असेल तर काहीतरी वेगळी नीती अवलंबावी लागेल. मग मात्र त्यांनी तोडाफोड आणि राज्य करा ही नीती अवलंबली. आता आपल्यामध्ये त्यांनी भांडण लावून दिलं तो भाग वेगळा, परंतु आपण पाहतो त्यांनी मग मात्र 150 वर्ष राज्य केलंय. चेतन धनगरचा ब्लास्ट डीप लॉंगनच्या डोक्यावर फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, षटकार. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, डिफ लॉंगनच्या डोक्यावरनं बिग सिक्सर आलाय. 6 धावा, धावपल पुढे 88. यावेळेस पुढच्या चेंडूवरती टिट फॉर टॅट, उत्तराला प्रत्युत्तर आणि केने फलंदाज बाद होईल. 7वा धक्का. सातवा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसला 88 या धावसंख्येवरती. हा बॉल हलक्या हाताने इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला. पुन्हा एकदा धावचिताची संधी असेल आणि इथे आपण पाहतो फलंदाज धावत होतील.
शेवटच्या षटकामध्ये एक षटकार आला, परंतु त्यानंतर आपण जर पाहिले धावफलक मात्र थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती इथे झालेला आहे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. शेवटच्या षटकामध्ये जिथे धावा अपेक्षित आहे तिथे एक षटकार आला, परंतु राहुल यांचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आहे. हा बॉल वेगाने मात दिली, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला अजित आले चेंडूवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी येते, कलेक्शन मला वाटतं आपण पाहतो बराचशा उशिरा होऊन, कारण फेकी तितकी शांत आलेली आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक मात्र इथे पुढे जातोय. नव्वद धावा धावफलकावरती आहेत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा वेगावरती स्वार होता. चेंडूचा बॅटचा संपर्क मात्र इथे मैदानावरती नाहीये. लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे अजित पुन्हा एकदा वारंवार चेंडूवरती येतील. 2 धावा मिळतील आणि या 2 धावे बरोबरच मात्र पहिला डाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये इथे संपलेला आहे. धावफलकावरती बनवले गेल्यात 92 ना अथर्व सर, 92 का 92 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 93 धाव्यांची गरज असेल. तर सरांनी ज्यावेळेस आपण पाहतोय या पंच म्हणून अनेक वर्ष खूप चांगली कामही केलेली आहे आणि ज्या ज्यावेळेस खरं तर आमची त्यांची चर्चा झालेली आहे. आज खूप दिवसानंतर सरांची आमची गाठ भेट होती. सर आपलं देखील तुमच्याच उरुळ कंचन नाईट प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आणि 2 सलामीवर चला मैदानावरती, 2 सलामीवर चला मैदानावरती. 92 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 93 धाव्यांची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पुढील मॅचसाठी तोरणा टायटन्ससाठी हा शेवटचा कॉल असेल. त्यांच्या संघनायकांनी आता ताबडतोब आपल्या पॅव्हेलियनला संपर्क करावा. हॅलो चेक. माफ करा, लोहगड वॉरियर्सच्या कॅप्टनला विनंती आहे की त्यांनी लवकर पॅव्हेलियनमध्ये संपर्क करावा. लोहगड वॉरियर्स. हॅलो हॅलो चेक. यानंतर होणारे लोहगड वॉरियर्सचे प्लेयर जर तिकडे प्रॅक्टिस करत असतील तर त्यांनी त्यांच्या संघनायकाला लगेच पाठवून द्या. हा आपल्याकडनं लास्ट कॉल असणार आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला पहा. 92 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 93 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहा, क्रिकेटमध्ये कुठलाही धावफलक हा तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही आणि इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लढायचं आहे. लढण्यासाठी पुन्हा एकदा एक मोठी चढाओढ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती आहेत. स्ट्राईकवरती आपण संजय पाचंगे यांना पाहतो. नॉन स्ट्राईकवरती आपण लोकेश लोणार यांना पाहत आहोत. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन मंगेश हरिहर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन पहिलाच बॉल मिड विकेटला माती कापत निघालाय. चेतन धनगरला टाटा गुड बाय करा. सरळ सीमारेषेच्या बाहेर सनसनी चौकार 4 धावा. पाहतो संघाचं खातं इथे मैदानावरती उघडलं गेलेलं आहे. डॉक्टर मणिभाई देसाई चषक अर्थात उरुळकांचे नाईट प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि या 3ऱ्या पर्वाचा देखील आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेला ही स्पर्धा. पुन्हा एकदा मिडॉनला सुंदर फटका होता. मिडॉनच्या डोक्यावरनं म्हणलं तर काय हरकत नाही. जमिनी समांतर क्षेत्ररक्षक तिथे गिरीश आलेत. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावीबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 51,000 रुपये व झळाळता करंडक दुरांकुल मोबाईल शॉपीचे ओनर आदरणीय निलेश शेठ लोंढे साहेब यांच्या माध्यमातून असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आदरणीय महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव साहेब आणि विजय कांचन साहेब या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 41,000 रुपयाने झळाळता करंडक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायत बोरी भडक आदरणीय उमेश बबन गव्हाणे साहेब यांच्या माध्यमातून 31,000 रुपयाने झळाळता करंडक. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं माजी सरपंच आदरणीय मिलिंद तुळशीराम साहेब यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाने झळाळता करंडक. विरोध देशाला फटका. ही ताकद आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्यासाठी आशिष एकनाथ कांचन यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आज आम्ही त्यांना देणार आहोत. धन्यवाद. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकल्या असता 11 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो ऑफस्टिकच्या पलीकडे सरकलेत. प्रॉपर बॅटवरती चेंडू जरी मिडल झाला नसला तरी 1 धाव मात्र इथे मैदानावरती आहे आणि एका धावीबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. अथर्व सर कळता धावफलक पुढे गेलाय. 12 धावा धावफलकावरती आहे. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटर व झळाळता करंडक आहे ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये खरं तर त्याचं सौजन्य दिलंय. गणराज हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर समीर कुंडलिक ननवरे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. तर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करत सुंदर फटका प्रेक्षक गॅलरी दाखवली. आपण पाहतो मंगेश हरिहरला संजय पाचंगेने. यस, बहारदार षटकार. 6 धावा.
हॅलो, षटक क्रमांक पहिलं मैदानावरती. हा सर, लोहगड लायन्स संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम बॅटिंग करू हा निर्णय मात्र त्यांनी इथे मैदानावरती घेतलेला आहे. 18 धावा धावफलकावरती समीकरण बदलते. 42 चेंडू आणि 75 धावींची गरज आहे. 42 चेंडू आणि आपण पाहतो 75 धावा. यस, विरुद्ध दिशेला फटका, घालील लोटांगण, वंदिल चरण, डोळ्याला पाहणे रूपा तुझे, लोकेश लोणारी, यू आर द ऍब्सोल्यूट ब्युटी. षटकार, 6 धावा. आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लोकेश लोणारी, जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकाराबरोबर धावफलक पुढे जातोय आणि धावफलकावरती अथर्व सर कळवताय 24 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा, 41 चेंडू आणि अजून आपण पाहतो 69 धावींची गरज आहे. 41 चेंडू आणि 69 धावा असं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये उभं टाकलेलं आहे. पाहायचं आहे. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या पलीकडे सरकत लॉंग लेगला फोडलं या चेंडूला आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर हसते हसते कट जाय रस्ते. चौकार, 4 धावा. आणि काय या खेळाडूची सातत्याने चर्चा होत असे प्रत्येक सीझनला आज मैदानाच्या आतमध्ये लोकेश मैदानावरती दाखवून देत आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतो स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सचिन कुंभार यांचं मी कौतुक मैदानावरती करेल. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी एक वॉशिंग मशीन व झळालता करंडक आहे. आदरणीय अनिकेत रामलिंग भोसले साहेब यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी ते सौजन्य आपल्याला इथे मैदानावरती लाभलेलं आहे. हा बॉल हलक्या हातानेशी मात्र चेंडूला खेळलाय आणि हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे फटके आले, ज्या धावा अपेक्षित होत्या षटकामध्ये ते आल्यात. एक सिंगल घेतली आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकली असता 29 धावा धावफलकावरती आहे. संजय पाचंगे 4 चेंडू खेळल्यात, 13 धावांवरती आहे, परंतु लोकेश लोणारी 6 चेंडू खेळलेत आणि 16 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतात. सचिन कुंभार पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती टाकतायत. पहा, मोठ्या आशेने त्यांच्याकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. इथे काहीतरी करामत त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावंच लागणार आहे. हा बॉल गतीने कमी होता, त्यामुळे चेंडूचा बॅटचा संपर्क नाही. मोनू सरांना आपण शॉर्ट थर्डमॅनमधनं चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. कुठलीही धाव नाहीये. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी एक LED TV आणि झळाळता करंडक. रुपाली इलेक्ट्रॉनिकचे ओनर आदरणीय प्रकाश सुभाष दुकटे साहेब यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी हे पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. तर वैयक्तिक चषक सौजन्य देखील आपल्याला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लाभले, वैभव लक्ष्मी ज्वेलर्सचे ओनर आदरणीय रुपेश सदाशिव टेहरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर हे वैयक्तिक पारितोषिक इथं मैदानावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जैसे आया वैसे दौडाला तो लाईफ झिंगल आला. संजय पाचंगे इज द मॅन. डीप मिड विकेटच्या डोक्यावर फेकून देत आहे बाहुबली हिट. षटकार. दोन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता आपण पाहतो तिथे कुठलाही गड गमवता 35 धावा धावफलकावरती आहेत. तर 36 चेंडू आणि अजून 58 धावींची गरज आहे. 36 चेंडू आणि 58 धावींची गरज. 2 वादळ आले त्याने 2 वादळ प्रतिस्पर्धा संघाला दे माय धरणी ठाय करून सोडलंय. अफलातून फलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कोण या फलंदाजीला थांबेल त्यासाठी आपण पाहतो. पुन्हा एकदा प्रश्नांची मोठी सरबत्ती आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी या गोलंदाजी मार्गावरती अखिलेश कांचन यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पॉवर प्लेचे पहिले दोन षटके इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहे.
धावपलकावरती 35 आहेत. तर समीकरण जर मैदानावरती आपण पाहिलं तर 36 चेंडू आणि अजून 58 धावींची गरज आहे. 36 चेंडू 58 धावा. संजय पाचंगे 6 चेंडू खेळलेत, 19 धावांवरती आहेत. लोकेश लोणारी 6 चेंडू खेळलेत आणि 16 धावांवरती आहे. तर अखिलेश कांचनला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आणलंय. काय करामत करतील या षटकामध्ये पाहिजे आपल्याला. हा बॉल हलक्या हातानेची मात्र चेंडू फक्त दिशा दाखवली. पृथ्वीराज कांबळे पाठीमागे पाहिले, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, मला स्वतःला पळावं लागेल. तोपर्यंत मात्र 2 धावेंची उधळण आहे आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 37 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून, तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अरे नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची, तयाला मार्गी मिळते सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मुख्य पंच दोन्ही हात जमिनीला समांतर खेचतील आणि अवांतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवांतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 38 धावा धावपलकावरती आहे. आयुष्य हे विधात्यातलं वहीतलं पान असतं. अरे आयुष्य हे विधात्यातलं वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. येताना काय आणायचं नसतं, जाताना काय न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मित्रांनो जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतदा प्रेम करा, कारण आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाहीये. सुंदर गोलंदाजी अखिलेश कांचनची. ऑफस्टिकच्या पलीकडे चेंडू ठेवलेत आणि ते चेंडू आपण पाहतो. प्रश्नांची प्रचंड मोठी सरबत्ती उभी करतात लोकेश लोणारी यांच्यासाठी. पाहायचं कशा पद्धतीने ते कामगिरी करतील इथे. हा बॉल एक्सप्रेस होता. पुन्हा एकदा लाजबाब कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. मी अनेक वेळा सांगितलं ना की जबाबदारीचं कुठलंही वय नसतं. काही ना वयाच्या 16 वर्षी जबाबदारी घ्यावी लागते, तर काही जण वयाची 40 जरी ओलांडली ना तरी जबाबदारीचं भान राहत नाही. त्यामुळे जबाबदारी घेऊनच तुम्हाला मैदानावरती लढायचं इथे, कारण पहा त्याशिवाय तुमचं काम होणार नाही इथे. हा बॉल पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी असेल. लोकेश लोणारी जाव पहिल्या 2 षटकामध्ये आग ओकत होता. त्याच्या पायामध्ये आपण पाहता बेड्या ठोकल्यात. नवे तर साकल दंडाने बांधून ठेवणारी गोलंदाजी अखिलेश कांचन यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. सुपर गोलंदाजी. आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय इथे लोकेश ज्या फॉर्ममध्ये होतं ना त्या फॉर्ममध्ये चेंडू टाकणं म्हणजे कौतुकच आहे आणि कौतुकास पात्र असलेले गोलंदाजी अखिलेश कांचन. ओळीने 3 निर्धाव चेंडू टाकलेत. समीकरण पोहोचलंय. शेवटचे 32 चेंडू आणि अजूनही 55 मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. हा बॉल यावेळेस मात्र मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 39 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 32 चेंडू आणि 54. एका बाजूला आपण जर पाहिलं दोन्ही खेळाडूंनी खूप चांगली भागीदारी इथं मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलेली आहे. 39 धावा पहिल्या 2 षटकामध्ये 35 होत्या, तर आतापर्यंत आपण पाहतो खूप चांगली गोलंदाजी इथं मैदानावरती. बॉटम हँडचा वापर आली. वॉट अ स्टॉप. दॅट्स वॉज आउटस्टँडिंग फिल्डिंग बाय विशाल गायकवाड. पाहायचंय परंतु आपण पाहतो पंचांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकदा डेडिकेशन आवडलं असेल तर जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. विशाल गायकवाड हिज द मॅन. खरं तर एक झेल काय करू शकतो, तो एक झेल भारताला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो. सूर्यकुमार यादवने दाखवून दिलं. आणि मी अनेक वेळा सांगितलं की प्रत्येकाला बॅटिंग येईल, प्रत्येकाला गोलंदाजी येईल अजिबात नाही, परंतु प्रत्येकाला क्षेत्ररक्षण 100% येणार आहे. आणि त्याचं मात्र आपण पाहतोय तुम्हाला ज्वलंत उदाहरण विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून तुम्हाला सीमारेषेजवळ पाहायला मिळालेलं आहे. यावेळेचा चेंडू पुढे सरसावलं. फटका फसलाय. प्रॉपर बॅटवरती चेंडू नाही. पृथ्वीराज आले चेंडूवरती. तिथे 1 धाव. काय षटक टाकले अखिलेश कांचननं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 41 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतात. ड्रिंक्स ब्रेक होते मैदानावरती. तीन षटकांचा खेळ संपला पहा इथे मैदानाच्या आतमध्ये. आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता 41 आहेत. 30 चेंडू आणि 52 धावा. अजूनही सामना इथं मैदानाच्या आतमध्ये होणार आहे.
या स्पर्धेतल्या पुन्हा एकदा पारितोषिकाकडे जाऊया. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि आपण पाहतोय रनर अपसाठी ज्यांनी टी शर्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला खरं तर दिलेला आहे अजिंक्य स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय शंकरभाऊ वायकर. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी एक कूलर आणि झळाळता करंडक ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. विराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर आदरणीय गणेश हनुमंतदादा कंचन साहेब. या स्पर्धेतल्या प्रथम सलग 3 विकेटसाठी शिवरत्न उद्योग समूहाचे ओनर आदरणीय विकासदादा जगताप साहेब यांच्या माध्यमातून 3333 सलग 3 चौकारासाठी चेअरमन विविधकारी सेवा सोसायटी कोरेगाव मूळ आदरणीय राजेंद्र अंबरनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असेल. तर सलग 3 षटकारासाठी चेतन मोबाईल शॉपीचे ओनर आदरणीय चेतन कालिदास घोडके साहेब यांच्या माध्यमातून आपल्या खरं तर हे पारितोषिक 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आपल्याला तिन्ही पंच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बाळा सरांना आपण इथे मैदानावरती पाहतो. स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये नदीम सरांना तुम्ही तिथे पाहतात. तर तिसरे तुम्ही जर पहा करता डबल अँगलने देखील टेनिस क्रिकेट का प्रत्येकाला आपण जर पाहिलं आयोजकांना का हवं असतं ना. आणि खरं तर आपण पाहतो एक दिवस असा येईल मला वाटतं इथे आलाही असेल की त्यांच्या डेट्स अवेलेबल असेल त्यावेळेसच अनेक आयोजकांनी मला वाटतं स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहे. त्यामुळेच ही खासियत आहे. मी मगाशी सांगितलं फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर भारतभर आपला टेनिस क्रिकेट खरं तर पाहायला मिळतंय. आणि त्यांचं दर्जेदार प्रक्षेपण तुम्ही 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील डबल अँगलने देखील यादी तुमच्या स्क्रीनवरती आणि अर्थात मोबाईलवरती पाहिलेलं असेल. तुम्ही जर पाहिले tenniscricket.in सगळ्यांचंच आपण मनापासून या ठिकाणी उड्या व्यक्त करूयात. पृथ्वीराज आलेत. हा बॉल एक्सप्रेस होता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहे. खरं तर प्रशांत देसाई सर असतील, आमचे नदीम सर असतील, बाळा सर असतील, असे सौभाग्य आहे. कारण आमच्यासारखे समालोचकांना अशी मंडळ खूप पहिल्या सीझनमध्ये खरं तर तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी मैदानावरती अशी मान्यवर खूप कमी वेळा आमच्या सोबत असतात आणि ह्या तिन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. तिसऱ्या पंचांकडे आलो आपण. वाईटसाठी आपण पाहतो खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम आलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं शिस्तबद्ध संघासाठी सामाजिक कार्यकर्ते कोरेगाव मूळ आदरणीय आदेश नारायण शितोळे साहेब यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल असणार आहे. यूट्यूबला सौजन्य tenniscricket.inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. आणि ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये यूट्यूबला सौजन्य दिलेलं आहे अमित बाबा कांचन साहेब, रुपेशदादा टेरे साहेब, आदरणीय योगेश सोनू कांचन साहेब, डॉक्टर अंकुश ठाकरे साहेब, संदीपजी गव्हाणे साहेब आणि नानासाहेब गोरे या सर्वांचंच आम्ही आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनोपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तिसऱ्या पंचांकडे आहोत. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. लिगल बॉल असेल. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. सामन्याने पुन्हा एकदा युटर्न घेतलेला आहे. परिस्थिती पुन्हा एकदा बदललेली आहे. आणि आता आपण पाहतो पाठीमागच्या षटक अखिलेश कांचन नुसतं टाकलं नव्हतं तर बाकीच्याही संघ सहकार्यानं सांगितलं शस्त्र खाली टाकून देऊ नका कारण अजूनही लढाई संपलेली नाही आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग पृथ्वीराज कांबळे यांची. हा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय मुख्य पंच दंडित करतील. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 42 धावा आहे. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी हे अनेक वेळा तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. परिस्थिती अनेक वेळा बदलते परंतु ती परिस्थिती बदलायला दाखवावा लागतो, संयम दाखवावा लागतो तुम्हाला, तो पेशन्स. आणि तो पेशन्स जर आपण पाहिले नाही तर मैदानाच्या आतमध्ये अलीकडे काय झालंय की अलीकडचं जे क्रिकेट आहे ते फास्ट झाले परंतु कुठेतरी आपण जर पाहिलं तर पेशन्स आहे ना तो इथे मैदानाच्या आतमध्ये समताला तुम्हाला मैदानावरती खेळाडूंच्या पाहायला मिळतोय. पॅडल सूप खेळायचा होता, लॅप खेळायचा होता, तिथे वेगाने मात दिली. अखिलेश कांचन डायरेक्ट हिट करेल परंतु पाठीमागे पाहिले लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव. विशाल गायकवाड 43 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तर समीकरण बदलतंय. 27 चेंडू आणि अजून 50 धावींची गरज आहे. 27 चेंडू आणि 50 धावा. सुरुवातीला ज्या जोडीने मात्र प्रतिस्पर्धा संघासाठी धावांचा जो डोंगर होता पहिल्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये मात्र 35 धावा ठोकल्या होत्या. इथे मात्र त्याच 2 खेळाडूंना अडचण निर्माण होतात परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही अडचणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
हा बॉल यावेळेचा चेंडू होता, बॉक्सचा वापर केला, कव्हरमध्ये सचिन उभे आहेत, एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 44 धावा इथे मैदानावरती आहे. 26 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. मंजिल उन्हें को मिलते जिनके सपनों में जान होती है, यही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय काय चेंडू टाकलाय, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, तू नकोच विसरू या कालगतीचे वारे, अरे अचूक चेंडू फटकार या काळाचा, आयुष्य असरे डोंगर धावांचा, निरंतर आठवण राहिली ते कणाकणाला, रे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 25 चेंडू 49 धाव्यांची गरज. याद रखना मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. अशा दोन तागड्या फौजांची लढत इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर समीकरण बदलत आहे. 25 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. दोन्ही बाजूला आपण पाहतो आक्रमण आहे. संजय आणि आपण पाहतो लोकेश अशा परिस्थितीत कित्येक वेळा गेलाय. पृथ्वीराज कांबळे आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. यावेळेचा चेंडू होता, फटका फसला, कुठेतरी धावा बनवण्याचं प्रेशर होतं तिथे आणि त्या प्रेशर खाली संजय पाचसंगेची प्राइसलेस विकेट. अखिलेश कांचनने सोपा झेल टिपलाय. डावाला पहिलं खिंडार. आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास 44 धावा आहेत. 24 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 49 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 49 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे मैदानावरती रंगलेला आहे. षटकाला इथे बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये टीमने घेतलेला आहे. या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3च खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि इथे आपण पाहतो तीच कामगिरी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मात्र पुन्हा एकदा अखिलेश कांचनलाच गोलंदाजी ट्रॅकवरती पुढे आणलेला आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतोय अजूनही 49 धाव्यांची गरज. इथे सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दर्या नहीं गिरता. कर्तृत्व दाखवायचं आहे. 24 चेंडू 49 धाव्यांची गरज. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. आणि पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये एक मोठं युद्ध मैदानावरती पेटलंय, कारण या मैदानाचा इतिहासच मोठा सांगितला जातो. स्पीडअप करूयात आपण थोडासा. 24 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 49. लोकेश लोढानी सगळ्यांच्या नजरा या खेळाडूकडे लागलेला आहे. 24 चेंडू आणि आपण पाहतो 49 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. पुन्हा एकदा अखिलेश कांचन. यावेळेचा चेंडू जाग्यावरनं उडवला, डीप लॉंगअपला लोकेश लोणारीचा तडाखा, धूमधडाका. वाडिश लॉंगअपच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानावरती पूर्ण होतं. 50 धावा इथे मैदानावरती आहे. अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना, अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना, बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना. हा वनवा पेटला व्हायची तर राखून जाऊ दे, नशिबास पाठव रणभूमीवरती देवा, आता एक डाव दोघांमध्ये होऊन जाऊ दे. निर्धाव चेंडू इथे मैदानावरती आलाय. 22 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यताची, जगदंबेचा पालव येते लढवायच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात आंबची, कोण आर्मा भयभीत करी
लोकेश लोणारीचा फुलातून कॉट टिपलाय आणि डावाला पडलेला मोठा खिंडार संघाचा नेता कोसळला. दुसरा धक्का. चे बंधन आपल्याला खरंतर मैदानावरती पाळावं लागेल आणि एकदा का तुम्ही साथ दिली तर मग 5 काय 6 मॅचेस आपण कव्हर करूयात. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवूयात. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. सागर आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असणार आहे. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरवेड्या नेहमीच काय जिंकायचं कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. ने मजसी परत मातृभूमीला सागर प्राण तळमळला. इथे आपण पाहतो सागर आपल्या किनाऱ्यावरती घेऊन येईल का. शिवनेरी नावामध्ये आपण पाहतो लढण्याचा इतिहास मोठा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला होता. त्यामुळे इथे लढायचं मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल जबरदस्त समांतर फटका इथे मैदानावरती तुम्ही पाहता. विशाल आलेत त्यामुळे मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळणार नाही. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपळ पुढे 51 धावा 20 चेंडू आणि 42 धावींची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. रहा संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. चमकायचंय तुम्हाला. लढायचं मैदानाच्या आतमध्ये आज अस्तित्वासाठी लढाई मैदानावरती रंगली. 20 चेंडू आणि 42 धावींची गरज आहे. उलटो चेंडू चेतन धनगर चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा अफलातून स्टॉप. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न खूप. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. काय घडले काय बिघडलं इथे मैदानाच्या आतमध्ये आणि पाहायचं आपल्याला इथे आता मैदानावरती काय होणार आहे. आदरणीय देसाई सर आहेत तिथे. कर्तृत्व आणि नेतृत्व आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई कल्याणवरनं ही त्रिमूर्ती आपल्या या स्पर्धेमध्ये आलेली आहेत आणि ही स्पर्धा काय वेगळ्या उंचीवरती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या तिन्ही त्रिमूर्तींनी नेलेला आहे. चेतन धनगरनी तिथे कमाल केली की नाही हे पाहायचं आपल्याला. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट जर .in तुमच्याकडे असेल ना तर मग मात्र आपण पाहतो खडा देखील दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असणार आहे. चेतन धनगर इथे सेफ टेनिस चेंडू अडवलाय की नाही हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. कॅमेऱ्याच्या पुढे बॅनर आलेला आहे त्यामुळे ऑनफिल्ड जो डिसिजन आहे ना तो आपल्या कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. सेफ असेल तिथे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव इथे मैदानावरती मिळेल आणि एका धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 52 धावा धावपलकावरती आहे. 19 चेंडू आणि अजून आपण जर पाहिलं 41 धाव्यांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 41 धावा असं समीकरण इथे मैदानावरती. हा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. अखिलेश कांचन काय गोलंदाजी करतोय इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं. आपण जर पाहिले यादीचा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा मैदानावरती पाहू शकता. फटका तितकाच सुंदर होता तितकं अप्रतिम खरं तर कामगिरी आमच्या कॅमेरामॅन सरांची देखील होती. पहा शेवटपर्यंत तुम्ही मैदानावरती पाहता. आम्ही तुम्हाला काय सांगितलं की तो बॅनरच्या पुढे बॅनरमुळे आपण पाहतो एक्झॅक्टली चेंडू आपल्याला दिसला नाही. त्यामुळे आपण ऑलफिल्ड डिसिजनकडे गेलो आणि त्याचबरोबर आपण पाहतो आमच्या कॅमेरामॅनचं देखील गुड वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. उद्योजक ओंकारदादा रानवडे साहेब आणि पहिलवान संतोषजी कटके साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी उपस्थिती लाभती आहे. आणि या दोन्ही मान्यवरांकडनं सचिन कुमार यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी प्रवीण सर 500 रुपयाचं पारितोषिक इथे मैदानावरती असणार आहे. 18 चेंडू आणि आपण पाहतोय 40 धावींची गरज. पुन्हा एकदा पृथ्वीराज कांबळेकडे चेंडू सोपवलेला आहे. हा बॉल समोर पुण्यामध्ये उडावला. गिरीश पवार मला वाटतं चूक केली त्यांनी. चूक केली आणि चेंडू सरळ पाठीमागे पाहत होता. साइड स्क्रीनला तोडून बाहेर आलेला होता. धाव्यांची कोंडी
चौकाराला चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 57 धावा धावपलकावरती आहे. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ साइड स्क्रीनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. शिवछत्रपतींचा छावा तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और पूरी तरह से पहचान सागर चौधरी द्वारा मैदान के अंदर जारी है. 16 चेंडू आणि 30 धावा समीकरण मैदानावरती येऊन ठेपलेला आहे. तर संघाचा धावपल पुढे गेला मंडळी. 63 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पृथ्वीराज कांबळेवरती चढवलेलं आक्रमण इथे मैदानावरती आहे. बॉल जमिनी समांतर फटका इथे मैदानावरती असेल. विशाल थोडासा पब्बल करतील. एक सिंगल इथे मैदानावरती आली आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 64 धावा इथे मैदानावरती असणार आहे. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की मेरी दोस्त कभी हार नहीं होती. लढावं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. शेवटचे 15 चेंडू आणि अजून आपण जर पाहिले 29 धावांची गरज आहे. चेंडू आणि आपण पाहतो 29 धावा. पृथ्वीराज कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल खराब होता, परंतु आपण जर पाहिले तिथे मोनू सर उभे होते. शॉट फाईन लागला. अफलातून क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल आणि एका धावी बरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 65 धावा इथे मैदानावरती असेल. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं हो और जब तक ना पडे हाथों के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. रणशंग मैदानावरती फुंकलाय. हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झाल्या. तलवारीला तलवारी भिनल्या गेल्या आणि हे युद्ध मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे. शेवटचे 14 चेंडू आणि अजून 28 धावांची गरज आहे. बॅटची बाहेरची कड. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आणि टेपला सुंदर झेल. सागर चौधरीचा समतोल खेळ. तिसरा धक्का शिवनेरी स्ट्रायकर संघाला. अक्षयपदे आलेत मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि आपण पाहतो 28 धावा. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय रवी बनसुडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. सरांचं आम्ही स्वागत करतो. 65 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तर 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. हा बॉल इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांकडे जायचं. येस नो बॉल आणि त्यावरती घेतलेली एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सदुसष्ट धावा धावपलकावरती समीकरण बदलतंय. 13 चेंडू 26 फ्रीडचा बॉल. फ्रीडचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 13 चेंडू 26 धावा आणि राहुल गायकवाड यांना मात्र फ्रीडचं लायसन आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो केवळ धावत या पद्धतीनेच ते मैदानावरती बाद होऊ शकतात. यावेळेचा चेंडू बिग 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 सिक्सर. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा.
आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 73 धावा. 12 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. कोण कहताय कामयाबी किस्मत तय करते. चला चला स्पीडअप करूयात आपण. चला विनंती आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती. मोबाईल लॉक झालेला आहे. पासवर्ड सांगा कोणाचा इकडे सर. स्कोरिंग सर, स्कोरिंग कोणाचा होता मोबाईल. हॅलो. 12 चेंडू आणि आपण पाहतो 20 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. मंगेश हरियार यांच्या हातामध्ये चेंडू नवे मित्र म्हणून सामना सोपवलेला आहे. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे आपण पाहतो 20 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये बनावंच लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मंगेश हरिहर. यावेळेचा चेंडू आक्षेपामध्ये इनसाइड आउट खेळलाय. प्रथम पृथ्वीराज कांबळे. वॉटर कॉट, ब्रिलियंट कॉट टिपला मैदानावरती. चौथा धक्का. आक्षेपामध्ये खेळ थांबलाय. हम उसके हम पर किसका जोर, फतेह हम उसके हम पर किसका जोर. उम्मीद एक सूरज निकले देखो चारों ओर. इरादे है फौलादी, हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत निकने निकल पड़े हैं हम. इनसाइड आउट फटका खेळला. पृथ्वीराज कांबळे यांनी टिपलेला बहारदार कॉट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. सामना पुन्हा एकदा बदलला मंडळी. 11 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. आदर्श गायकवाड आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला फटका खेळला. पाठीमागे मात्र मोकळं जागे अधिराज्य आहे. अखिलेश कांचन आणि पृथ्वीराज कांबळेंमधली दरी आणि चेंडू सरळ डीजे ऑपरेटर यांच्या साऊंड वरती 4 धावा. चौकार. संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 77 धावा. 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावा. सामना मैदानावरती रंगलेला आहे. हे क्रिकेट आहे. आघाडीवरून पिछाडे आणि पिछाड्यावरून आघाडी अनेक वेळा हे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि इथे देखील त्याचीच. वाह वाह, सुंदर फटका. व्हॉट अ हिट. आदर्श गायकवाड टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा बहारदार, रुबाबदार, राजेशाही गगनभेदी षटकार खेळतोय. समीकरणावरती आपण नजर टाकूया. शेवटचे 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. तर संघाचा धावपल पुढे गेलेला आहे. 83 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. 9 चेंडू आणि 10 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. गती परिवर्तन होता. हा चांगला चेंडू आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो तिथे सरप्राईज केलं. एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपलकावरती नजर टाकल्यास 84 धावा आहेत. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. कोणाची मशाल शांत होईल आणि कोणाची मशाल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अजिंक्यतेच्या पटलावरती भरारे मारून जाईल हे पाहायचं आपल्याला. यावेळेचा चेंडू ज्याच्या नावामध्ये आहे विजयाची चहूल, तो राहुल गायकवाड ऑन फायर होतोय. डिप्लोगनच्या डोक्यावरनं षटकार.
आए खेल ताज को या जिंदगी का अपना एक का तभी दिखा ना जब सामने वाला बादशाह निकले. काय बॅटिंग मैदानावरती केलेला आहे पहा. राहुल गायकवाडनं 4 चेंडू खेळलाय आणि 14 धावा मैदानावरती बनवल्या. तर समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 चेंडू 3 धावा. मंगेश हरिहर सारख्या तगड्या गोलंदाजावरती आक्रमण आहे, परंतु एक चांगला चेंडू मैदानाच्या आत पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणार आहे. हा बॉल हलक्या हाताने खेळला. इथे कव्हर पॉइंटला माती कापत चेंडू निघालाय आणि इथं पाहायचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. चौकार आणि सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शिवनेरी स्ट्रायकर संघाने गरुड झेप घेतली या सामन्यामध्ये. सुंदर बॅटिंग आपल्याला खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. एकमेकांच्या